नमस्कार, मी मिलिंद नरेंद्र भानुशाली तुमचं स्वागत करतोय श्री कम्प्युटर्समध्ये. लाडकी बहीण योजनेचं एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने दाखल केलेलं आहे. ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाने हा एक नवीन विनंती अर्ज दाखल केलेला आहे आणि हा जो अर्ज आहे हा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जी KYC करायची त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी याकडे लक्ष देणं गरजेचं. ज्यांना आतापर्यंत म्हणजे शेवटचे 2 महिने पैसे आलेले नाहीत किंवा फॉर्म भरलाय, अर्ज सक्सीड पण झालाय, पण KYC करू शकले नाही किंवा KYC चुकीची केलेली आहे, तर अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा अर्ज आहे. हा ऑफलाईन अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला आता पुढे सांगतच आहे. पण हा फॉर्म भरल्यानंतर कोणाकडे सबमिट करायचा, कशा पद्धतीने ही ऑफलाईन KYC पूर्ण कराल ते मी तुम्हाला सांगेन. तर सर्वात आधी हा फॉर्म कसा भरायचा ते बघूया. बघा, विनंती अर्ज आणि साईडला एक दिनांक लिहिलेले, दिनांक 2026. तर हे 2026 अत्यंत महत्त्वाचं. हाच तुम्हाला फॉर्म, ऑफलाईन फॉर्म भरून KYC साठी तुम्हाला KYC करण्यासाठी हा वापरायचा आहे फॉर्म. तर वर दिनांक टाकल्यानंतर इथे बघा अर्जदार, विषय बघा पहिल्या फॉर्मचा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. अर्जदारमध्ये लाभार्थी महिलेचं नाव लिहायचं आहे, आधार क्रमांक, त्या लाभार्थी महिलेचा 12 अंकी जो आधार क्रमांक आहे तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर अर्ज क्रमांक. अर्ज क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल, तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा पोर्टलवर अप्लाय केलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर एक SMS आला असेल, तिथे तुम्हाला तो आधार क्रमांक भेटेल. किंवा ज्या CSC पोर्टल थ्रू तुम्ही हा फॉर्म भरला असेल ऑनलाईन, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते हा अर्ज क्रमांक काढून देतील. तो अर्ज क्रमांक, नवीन कोणताही अर्ज क्रमांक लिहायचा नाही आहे, तोच अर्ज क्रमांक जो तुम्ही पहिल्यांदा अप्लाय केला असेल तोच लिहायचा आहे. त्यानंतर पत्ता, आधार कार्डवर तुमचा जो पत्ता असेल तो पूर्ण पत्ता लिहायचा आहे, पत्ता चुकून देऊ नका. अर्ज क्रमांक नवीन टाकू नका, अर्ज क्रमांक जो तुमचा जुना होता तोच टाकायचा आहे. पुन्हा लक्षात ठेवा, नाहीतर तुमची KYC कॅन्सल होईल. तर पुढे बघा, महोदय मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी असून माझा लाभ, आता ज्या महिन्यापासून तुमचा लाभ बंद झालेला आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून, नोव्हेंबर महिन्यापासून, जून जुलैपासून जेव्हापासून बंद झाला असेल ते इथे मेन्शन करायचं आहे. पुढे लिहिलं आहे की मी सत्य प्रतिज्ञेवर कळविते की माझी KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझा आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझा लाभ पुन्हा चालू करण्यात यावेत याकरता अर्ज सादर करीत आहोत. आता ठिकाण जिथे लिहिलंय तिथे तुम्ही ज्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरताय ते लिहायचं आहे. ज्या दिवशी फॉर्म भराल ती तारीख लिहायचं आहे. आता मोबाईल नंबर हा तोच लिहायचा जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला, ज्या नंबरवर तुम्हाला OTP आला असेल, आधार लिंक नंबर असेल, तो OTP, तो मोबाईल नंबर इकडे टाकायचा आहे, लक्षात ठेवा. अन्य दुसरा कोणताही मोबाईल नंबर टाकू नका, कदाचित फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. पुढे अर्जदाराची साईन, ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी इथे अर्जदाराची सही तिथे खाली त्यांची साईन करायची. तर या फॉर्मसोबत तुम्हाला काय कागदपत्र द्यायचे, ते लाभार्थी आहे, जी लाभार्थी महिला आहे तिचं आधार कार्ड द्यायचं आहे, लाभार्थी महिलेच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आहे. त्याच्यानंतर लाभार्थीचं TC झेरॉक्स. आता TC झेरॉक्स म्हणजे काय, तुम्ही ज्या अकाउंटला तुमच्या पैसे आले असतील आतापर्यंत, तर त्याची झेरॉक्स तुम्हाला त्या पासबुकच्या झेरॉक्स काढून तुम्हाला सोबत लावायचे. आणि लाभार्थीचं रेशन कार्ड. बघा, आता TC झेरॉक्स पुन्हा मी सांगतोय, ट्रान्झॅक्शन कोड झेरॉक्स. ट्रान्झॅक्शन कोड झेरॉक्स म्हणजे काय, तुम्हाला ज्या बँकेत अकाउंटला पैसे आले असतील त्या पासबुकची तुम्हाला झेरॉक्स काढून ते ट्रान्झॅक्शन नंबर त्यांना लागेल की तुम्हाला पैसे आलेत. आणि जर तुम्हाला पैसे आलेत नसतील तर तुम्ही नॉन ॲप्लिकेबल, म्हणजे तुम्हाला ती झेरॉक्स जोडायची गरज नाही आहे, की तुम्हाला सुरुवातीपासून पैसे आलेच नाहीत, पण फक्त तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये पैसे आले नसतील, त्याच्या आधी जर आले असतील पैसे, तर ते जे पैसे आले असतील तर त्या पासबुकचं, अकाउंटचं जे स्टेटमेंट असतं बँकेचं, त्याची प्रिंटआउट काढून त्याचं झेरॉक्स तुम्हाला या ऑफलाईन फॉर्मसोबत जोडायचं आहे. ठीक आहे. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न, हा ऑफलाईन फॉर्म आणि सोबतचे कागदपत्र कुठे जमा करायचे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता पुढे देतोय. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, 3 ठिकाणी आपण हा फॉर्म जमा करू शकतो. तर हा फॉर्म भरल्यानंतर हे सगळे कागदपत्र तुमची तुम्ही ज्या गावात राहता त्या अंगणवाडी मधल्या सेविका ताई आहेत, अंगणवाडी सेविका ताई, तर त्यांच्याकडे तुम्ही हे जमा करू शकतात.
जर त्या तुम्हाला म्हणाल्या की मला याबद्दल काही माहिती नाही किंवा हा आदेश मला अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाही, तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जे प्रकल्प अधिकारी कार्यालय असतं तिथे जाऊन तुम्ही जमा करू शकता. त्याचसोबत तुमचं जे जिल्हा असेल जिल्हा ठिकाणी महिला व बाल विकास विभाग अधिकारी या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म आणि हे कागदपत्र जमा करू शकता. तर अशा 3 ठिकाणी तुम्ही हे कागदपत्र आणि हा फॉर्म जमा करू शकता. अंगणवाडी सेविकाताई किंवा तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती प्रकल्प अधिकारी कार्यालय तिथे जाऊन जमा करू शकता किंवा जिल्हा ठिकाणी महिला व बाल विकास विभाग अधिकारी कार्यालय जे असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता. तर हा फॉर्म मिळणार कुठे हा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल. तर हा फॉर्म मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. हा फॉर्म गुगलवर सर्च मारून तुम्हाला हा फॉर्म भेटून जाईल किंवा श्री कम्प्युटर्स आहे, तुम्ही श्री कम्प्युटरला कॉल करून सुद्धा हा फॉर्म मिळवू शकता. धन्यवाद.